नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज डेली डिश मध्ये. कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. आम्हीही ठीक आहोत. आज नीता डेली डिश मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉन्स गार्लिक बटर. त्यासाठी लागणारं साहित्य इथे पहा. मी प्रॉन्स घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी त्याचा आतमधला तो धागा असतो तो सगळा काढून स्वच्छ पाण्याने धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. इथे भरपूर सारा गार्लिक आहे, चॉप करून ठेवलेला आहे. जवळजवळ 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या असते, त्या मी एकदम बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहे. इथे थोडासा चिली फ्लेक्स आहे, इथे थोडासा काळी मिरी पावडर आहे, इथे अर्धा लिंबू आहे, आणि इथे कांद्याची पात आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि बटर. साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे गार्लिक प्रॉन्स बटर. तर चला स्टार्ट करूया रेसिपीकडे. पण इथे हे प्रॉन्स पॅन मध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे थोडासा बटरही टाकायचा आहे पॅन मध्ये, जेणेकरून आपले प्रॉन्स बटर मध्ये व्यवस्थित कोटिंग होईल. बटरची त्याच्यामध्ये व्यवस्थित कोटिंग होईल. तर इथे मी बऱ्यापैकी बटर टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण बारीक चिरलेला टाकायचा आहे. लसूण आणि प्रॉन्स आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. लसणाचा पूर्ण अर्क प्रॉन्स मध्ये गेला पाहिजे, उतरला पाहिजे, असं आपल्याला ते परतायचं आहे. इथे पाऊस आपले प्रॉन्स बऱ्यापैकी थोडे प्रॉन्स शिजले आहे. शिजले म्हणजे थोडेसे आकसले आहेत ते, आणि आपल्या लसणाचाही फार सुंदर वास सुगंध सुटलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला इथे हे जे चिली फ्लेक्स आहे हे टाकायचं आहे. थोडस मीठ, कारण आपला बटर पण सॉल्टेड आहे, त्याच्यासाठी मीठ बघून टाका. थोडासा ब्लॅक पेपर टाकत आहे मी. ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, कारण कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला. मी दुसरे इथे कोणतेच मसाले टाकलेले नाहीये. हे फक्त असं स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता, किंवा तुमच्या मुलांना टिफिनला, नाहीतर असं टिफिनलाही देऊ शकता. ह्या स्टेजला आपण इथे बारीक चिरलेला आपला कांद्याचा पात आहे तो टाकूया. कांद्याचा पात इथे भरपूर प्रमाणात टाका, जेणेकरून आपल्या प्रॉन्सचा वास हे होणार नाही. इथे आपण थोडंसं पाणी टाकूया, गरम पाणी टाकते मी इथे. थोडंसं नावाला 2 चम्मच टाकले असतील मी पाणी. एवढंच टाका, जास्त टाकू नका, नाहीतर आपले प्रॉन्स असे कोरडे कोरडे होतील. तर थोडे असे ते लटपटीत राहायला पाहिजे याच्यासाठी, आणि थोडे असे
ज्युसी व्हायला पाहिजे, याच्यासाठी थोडंसं पाणी टाकते मी, जेणेकरून आपल्या गार्लिकचा, काळ्या मिरीचा आणि चिली फ्लेक्सचा सगळं पूर्ण अर्क प्रॉन्स मध्ये उतरला जाईल, त्याच्यासाठी पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला हे बंद करून ठेवायचं आहे, झाकण लावून 5 मिनिटं शिजवायचं आहे. पाहू शकता इथे मी लीड लावलेलं आहे. आता आपल्याला 5 मिनिटं वेट करायचं आहे. आपलं प्रॉन्स, बटर प्रॉन्स चिली तोपर्यंत तयार होत आहे. मंडळी, आपलं चिली बटर गार्लिक प्रॉन्स तयार झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला एक थोडासा लिंबू पिळून टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करू. मंडळी, आपली रेसिपी बनवून तयार आहे, बटर गार्लिक प्रॉन्स. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी नक्की सांगा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.